मामा इथे येऊन हे कार्य करू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे, कारण तो परक आहे. आतापासून हे सत्कार्य मीच पुढे सुरू ठेवेन. घाटावर येऊन श्राद्ध कर्म मी करीन. वेळ लागलाय का तुला? अप्पांची जागा तू घेऊ शकत नाहीस का? मी काय कोणी परकी नाहीये. अप्पांची मुलगी आहे. वयोपरत्वे त्यांना इथे येऊन काम करणं जमत नाही, तर त्यांची जागा मी घेतली. हरकत काय त्यात? नाही नाही, हे सगळं धर्माच्या आणि आपल्या रीतीच्या विरोधात आहे. आपल्या परंपरांची चौकट तू मोडू शकत नाहीस. काय हो? बरोबर आहे. एक मिनिट. हे श्राद्ध कर्म करायला तुम्हाला अप्पांचा कोणीतरी वारस हवाय, हे बरोबर आहे? अहो मग मी तर अप्पांची मुलगी आहे. त्यामुळे मी धर्माच्या विरोधात जातीये. परंपरांच्या चौकटी मी मोडतीये असं तुम्ही नाही म्हणू शकत. अहो श्राद्ध म्हणजे काय तुम्हाला पोरखेळ वाटला? उद्या कोणी सोमे ओमे उठेल आणि मी श्राद्ध घालतो म्हणे, आणि ते आम्ही ऐकून घ्यायचं. हे बघा, तुमची मनमानी आम्ही ऐकून घेणार नाही. श्राद्धासारखी एवढी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, एवढी धार्मिक गोष्ट आहे, आणि कोणी का म्हणून घालू गेला? हा, माफ करा दादा, श्राद्ध कर्माचं महत्त्व तुम्ही मला सांगू नका प्लीज. पाठक गुरुजींची मुलगी आहे मी. तोंडातून जेव्हा शब्द सुद्धा फुटत नव्हता ना, तेव्हा गरुड पुराणाचं बाळकडू घेतलंय. येत्या 2 दिवसात हे श्राद्ध कर्म करायला मी सुरुवात करणार आहे. मग तुम्हाला काय काय हवं ते तुम्ही करू शकता. गुरुजी एक प्रॉब्लेम झालाय. त्या पाठक गुरुजीच्या मुलीने तर हद्दच केली आहे. आणखी काय केलं तिने? अहो घाटावर सर्व लोकांसमोर ती म्हणाली की ह्यापुढे पाठक गुरुजींच्या जागी ती श्राद्ध कार्य घालणार आहे. हे तिला काय वेळ लागलाय का? शिव 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 शिव, काय काय चाललंय? डोकं ठिकावणार नाही रुचाचं. श्राद्ध घालणार म्हणे. अरे काय खायचं काम आहे? आणि कोण मोठी लागून गेली ती? ही जे आजवर घडलं नाही ते करून दाखवणार आहे. अरे मग तुम्ही तिला विरोध का नाही केला? एक द्यायची ना कानाकडे ठेवून. वाह, तुम्हाला बोलायला काय जातंय गुरुजी? तिचा अवतार बघायला हवा होता तुम्ही. एक घाव 2 तुकडे करायला आली होती. काय तर म्हणे 2 दिवसात श्राद्धाचे विधी शिकून घेणार आणि घाटावर येऊन पाठक गुरुजींची जागा चालवणार. मुलगी ना धर्म भ्रष्ट करणार आहे. शिव 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 शिव. कोण जाणार आहे तिच्याकडून श्राद्ध करून घेण्यासाठी? अहो लोक शेण घालतील तोंडात. अहो आपल्यामध्ये तर बायकांनी घाटावर पाऊल टाकणं सुद्धा पाप असतं, आणि ही निर्लज्ज मुलगी घाटावर येऊन श्राद्ध घालण्याच्या बाता करते. ही रुचा आहे ना, रीतिरिवाज आणि धर्म बदलून टाकायला निघाली आहे. हिची नाटकं आहेत ना, वेळीच बंद करायला हवीत. काहीही झालं ना तरी तिनं घाटावर येता कामा नये.
रीतिरिवाज धर्म ह्याची चाड तिला नसेल, पण आम्हाला आहे. आणि आम्ही हे कधीही खपवून घेणार नाही. एका स्त्रीनं श्राद्ध घालावं. शिव 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 शिव. हे बघा तू त्या मेवणीला रोच्याला जरा समजाव. घाटावर येण्यापासून थांबव तिला. घाटावरची परंपरा कुणीही बदलू शकणार नाही. लोकांनी आमच्या तोंडाला काळं फासलं, लोकांनी शेण घातलं तोंडात, तरी तुला काही फरक पडत नाही. बरोबर आहे ना? स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतलीयस. आमच्या आयुष्याची राख रांगोळी करू नकोस बाई. मनीषा, तू गप्प राहा. तू गप्पच राहा आयुष्यभर. लोकांनी तुझ्या तोंडात शेण घातलं ना, तरी तू गप्पच राहा.